कृषी संशोधन प्रकल्प एकार्जुना वरोरा तालुक्यामधला एकार्जुना हा जो परिसर आहे या परिसरामध्ये कृषी संशोधन केंद्र सुरू झालेलं आहे। या कृषी संशोधन केंद्राला साधारणतः 1974 मध्ये सुरुवात झाली। या प्रकल्पाअंतर्गत वेगवेगळे प्रयोग राबवण्यात येतात। या प्रयोगाच्या याचाच आज एक वेगळा प्रयोग गेल्या 2 वर्षापासून या ठिकाणी होतो आहे। कापूस संशोधन प्रकल्प हा एक नवीन उपक्रम घेऊन एकार्जुनामध्ये एक वेगळा प्रयोग सुरू झाला आणि मागच्या वर्षीपासून या ठिकाणी कापसाचं एक वेगळ्या प्रजातीवर संशोधन सुरू झालं। कापूस म्हटला की पांढरं सोनं असं म्हटलं जातं। कापूस म्हटला की पांढरा शुभ्र रंग हे आपल्याला माहिती आहे, परंतु एकार्जुना प्रकल्पाअंतर्गत असलेल्या कापूस संशोधन केंद्रामध्ये एका वेगळ्या पद्धतीचा कापूस आपण पाहू इच्छितो। या ठिकाणी संशोधन करण्यात आलं आणि या संशोधनातून करड्या रंगाचा कापूस हा निर्माण करण्यात आला। वेगळ्या पद्धतीचा हा कापूस आहे, वेगळ्या रंगाचा हा कापूस आहे। पहिल्यांदाच अशा पद्धतीचा हा कापसाच्या याच्यावर झालेला प्रयोग आहे आणि हा प्रयोग कापूस संशोधन प्रकल्पाअंतर्गत घेतलेला आहे। या प्रकल्पाच्या अंतर्गत आज प्रकल्प अधिकारी म्हणून किंवा प्रकल्प प्रमुख म्हणून डॉक्टर श्रीकांत अमरशेट्टीवार सर हे या संपूर्ण प्रकल्पामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथे संशोधन सुरू आहे आणि या संशोधनाच्या माध्यमातून नेमकं त्यांनी काय केलं आहे, सध्या अर्धा एकर परिसरामध्ये ह्या सगळ्याच्या आज आपण पाहतो आहे की एक वेगळ्या पद्धतीचा कापूस, छान वेगळ्या रंगाचा कापूस आपल्याला दिसतो आहे। या संपूर्ण प्रकल्पाच्या बाबतीमध्ये आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत की हा नेमका प्रकल्प काय आहे, हा वेगळ्या रंगाचा कापूस यांनी निर्माण करण्याच्या पाठीमागचं काय कारण आहे, त्याच्या पाठीमागची काय पार्श्वभूमी आहे आणि त्यासाठी त्यांनी काय संशोधन केलं आहे हे जाणून घेणार आहोत। त्यासाठी आधुनिक केसरी आज थेट एकार्जुनाला या ठिकाणी आलेला आहे। थोड्या वेळात आपण अमरशेट्टीवार सर काय बोलतात याकडे पाहणार आहोत। आधुनिक केसरीसाठी श्याम हेडाऊ, चंद्रपूर। आधुनिक केसरीच्या वाचकांच्या समोर आज एकार्जुना कृषी संशोधन केंद्राच्या अंतर्गत कापूस संशोधन प्रकल्पासाठी ज्यांनी अथक परिश्रम घेतले मागच्या वर्षीपासून असे डॉक्टर श्रीकांत अमरशेट्टीवार साहेब आज आपल्यासोबत आहेत। सर, हा कृषीच्या क्षेत्रात केलेला एक आमूलाग्र परिवर्तन आहे आणि एक वेगळ्या प्रकारचा कापूस आज आपण पाहतो आहे की कापसाचा पांढरा रंग सगळ्यांना माहिती आहे, परंतु हा करड्या रंगाचा कापूस आणि त्याच्यातही वेगवेगळ्या 3 प्रकारचे बियाणं, हा जो सगळा प्रकल्प आपण केला आहे, काय नेमकं संशोधन झालं आहे आणि याचा उपयोग काय होणार आहे लोकांना? नमस्कार, मी डॉक्टर श्रीकांत अमरशेट्टीवार या ठिकाणी कापूस उत्कृष्टता प्रकल्प हा मागील वर्षापासून कृषी संशोधन केंद्र एकार्जुना येथे कार्यरत आहे। या प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांचे, कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवणे, त्यांच्या आर्थिकदृष्ट्या त्यांना सक्षम करणे आणि निर्यातक्षम कापूस निर्माण करणे हा उद्दिष्ट या ठिकाणी होता। त्या अंतर्गत शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक दाखविणे आणि त्यांच्या प्रक्षेत्रावरसुद्धा आपण प्रकल्प राबवून त्यांना काही बियाणं देऊन आणि वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांचे कापूस उत्पादनात वाढवण्याच्या संबंधात जे काही तंत्रज्ञान आहे ते पोचवण्याचं काम आम्ही केलं या ठिकाणी। आणि या ठिकाणी तुम्ही जर बघत असाल तर जवळजवळ 7 हेक्टर क्षेत्रावर आम्ही कपाशीचे 23 प्रकारचे वाणे या ठिकाणी लावले आहेत आणि त्यातल्या त्यात या ठिकाणी तुम्हाला कापसाचे, रंगीत कापसाचे 3 वाणे या ठिकाणी दिसत आहेत। हे रंगीत कापसाचे 3 वाणाचं संशोधन झालेलं आहे मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र नागपूर, ज्याला आपण CICR म्हणतो आहे, त्या ठिकाणी झालेलं आहे। या ठिकाणी माझ्या डाव्या हातावर जे आहे वैदेही नावाची वाण आहे, हे रंगीत कापसाचं वाण आहे, ज्याची उंची जवळजवळ 4.5-5 फूट आहे आणि त्यामध्ये प्रति झाडाला 50-60 बोंडा आहेत आणि याचा कापूस जर बघता तर थोडासा करड्या रंगाचा दिसतो आहे तुम्हाला। आणि हे शेतकऱ्यांना जर रंगीत कापूस जर लावता आला तर त्यापासून आपल्याला 2 पैसे जास्त मिळू शकतील, कारण आजकाल रासायनिक प्रक्रिया केलेले जे आपण कापड वापरतो आहे आणि त्याची आपण किंमतही जास्त मोजतो आहे, कारण तो कापड निर्मितीसाठी जवळजवळ 750 लिटर पाणी लागते एका जीन्स निर्मितीसाठी। जीन्सचा कापड जर आपण विचार केला तर एवढा प्रचंड प्रमाणात पाणी लागतो आहे त्याची प्रक्रिया करून त्याचा धागा आणि त्याच्यापासून कापड निर्माण होतपर्यंत। तर आपल्याला असा रंगीत प्रकारचा जर कापूस असेल तर नैसर्गिकरित्या तो उगवला गेला आणि नैसर्गिक कुठलीही रासायनिक प्रक्रिया न करता तो वापरता आला तर फार चांगला आहे। आणि या जाणीवेतून केंद्रीय कापूस उत्पादन संशोधन केंद्र नागपूरच्या वतीनं जे तयार केलेलं आहे त्याचे आम्ही या ठिकाणी प्रात्यक्षिक आयोजित केले आहे। त्यामध्ये पहिला वाजवाना वैदेही याला साधारणपणे
50-60 बोंडा आहेत आणि त्याच्यामध्ये एका बोंडामध्ये जवळजवळ 4 लोक्युल म्हणतो आपण, तर ते पाकळ्या दिसतात तुम्हाला त्या ठिकाणी. आणि त्याचा धागा जो आहे करड्या रंगाचा दिसतो आणि हा आपल्याला खरोखर जर तुम्ही शेतकऱ्यांनी जर लागवड केली तर त्यापासून चांगलं उत्पादन मिळू शकते. सर, या संदर्भामध्ये आपण शेतकऱ्यांना काही ट्रेनिंग देऊन राहिलेले आहात, मोफत ट्रेनिंग देत आहात आणि इथल्या कर्मचाऱ्यांना पण काही ट्रेनिंग देण्यात येत आहे का? आमच्या या संशोधन केंद्रावर शेतकऱ्यांना सुद्धा 1 दिवसाचे 2 दिवसाचे प्रशिक्षण आम्ही देत असतो. मागील वर्षापासून सुरू केलेले आहे. यावर्षीसुद्धा आतापर्यंत 2 दिवसाचे 2 प्रशिक्षण झालेले आहेत आणि 1 दिवसाचे सुद्धा 2 प्रशिक्षण झाले आहेत. आणि शेतकऱ्यांच्या शेतावर जर आम्ही जे प्रात्यक्षिक घेतले आहे त्या गावामध्ये सुद्धा आम्ही प्रशिक्षण दिलं आहे. जवळ 7 गावामध्ये आम्ही या ठिकाणी प्रशिक्षण दिलेले आहेत. आणि या वरोरा तालुक्यामध्ये जे आणि भद्रावती तालुक्यामध्ये जे गाव आहेत त्या लोकांना आम्ही चांगलं प्रशिक्षित केलेलं आहे. आणि याचा परिणाम असा आहे की यावर्षी जे मागच्या वर्षीचे उत्पादन वाढीमध्ये बघितलं तर चंद्रपूर जिल्हा पहिले सगळ्यात शेवटी क्रमांकावर होता कापूस उत्पादनामध्ये. यावर्षी तो प्रथम क्रमांकावर दिसून येत आहे. सर, याच्या बियाण्याच्या संदर्भात आपण शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून देत आहात का? आणि समजा त्या अनुषंगाने त्यांना जर गरज असेल त्यांच्या शेतात लागवडीसाठी तर आपण त्या बियाण्याच्या संदर्भात काय करत आहात? या ठिकाणी केंद्रीय कापूस संशोधन केंद्र जे आहे नागपूरचं त्यांचा आणि पंजाब देशमुख कृषी विद्यापीठाचा MOU झालेला आहे. आणि त्या MOUच्या अंतर्गत हे आपण जे काही निर्माण होणार आहे ते निर्माणाची प्रक्रिया करून त्याला विक्रीच्यासाठी सिरकॉट नावाची संस्था आहे ती आपल्याला मदत करणार आहे. आणि त्या माध्यमातून आपण समोर जाणार आहोत. फक्त सध्याच्या परिस्थितीमध्ये मात्र याला आपण विक्री करताना खूप अडचण निर्माण होत आहे, कारण हा नवीन जो कापूस आहे कोणी जिनिंग फॅक्टरीमध्ये घेत नाही आहे. तर याला आपण जर खादी ग्रामोद्योग म्हणा किंवा आणखी असे काही आम्ही शोधत आहोत का जे याच्यावर प्रक्रिया न करता आपण डायरेक्ट जर धागा निर्मिती करून कापड निर्मिती करता आली तर ते चांगलं आहे. आणि त्या दृष्टीनं आमचे प्रयत्न चालू आहेत. आणि यासाठी आम्ही यावर्षी आनंदवनलासुद्धा भेट देऊन त्यांनासुद्धा विनंती करणार की त्यांच्याकडे जो पॉवरलूम आहे त्याच्यामध्ये त्याचा वापर करता येईल का. त्यानंतर सावलीचा एक खादी ग्रामोद्योग आहे त्यांना विचारतो आहे, आरमोरीचा आहे, त्यांच्यासुद्धा आमची बोलणी चालू आहे. तर कदाचित ते जर यश मिळालं तर आपल्याला पुढे जाऊन समोर वाढवता येणे शक्य आहे. त्यामध्ये एक काळजी घ्यावी लागते की हा जो कापूस आहे हा कापूस आपल्याला विशिष्ट आयसोलेशन ज्याला म्हणतो आपण विलगीकरण अंतरावर लावावं लागते. कारण 50 मीटरचं अंतर जर नसेल तर ते परपरागी होऊन त्याची भेसळ होऊ शकते. जे आपण पांढरा धाग्याचा कापूस म्हणतो त्या ठिकाणी जर कीटकामुळे जर पॉलिनेशन झाला, परागीभवन झालं तर तो पुढची येणारी जी पिढी राहील ती पांढरा कापूस राहणार नाही त्या ठिकाणी झाला तर. आणि म्हणून याला वेगळ्या अंतरावर विशिष्ट अंतरावर कमी कमी 50 मीटर अंतर ठेवून जर आपण लागवड करू शकलो तर ते शक्य होऊ शकते. आणि म्हणून आम्ही आजूबाजूच्या कुणाच्या शेतामध्ये आम्ही ते नसलेल्या ठिकाणी आम्ही अर्धा एकर क्षेत्रावर या ठिकाणी लागवड केलेली आहे. या ठिकाणी 3 मान लावलेले आहेत. वैदेही एक आहे, एक CNH 17395 आणि CNH 17552 या अशा वेगवेगळ्या वाहनाचे आहे. आणि हे सगळे 3ही BT वाहन आहेत. यामध्ये एक वाहन जो आहे तो 17552 हा देशी वाहन आहे. त्याच्यावर BT हा जनुक परिवर्तनाद्वारे तयार केलेला हा सुद्धा हे 3ही जे वाहन आहेत ते मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र जे CICR नागपूर आहे त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आणि आम्ही फक्त शेतकऱ्याला दाखवण्यासाठी जर शेतकऱ्याच्या पसंतीस उतरला तर आपण तो पुढच्या वर्षी त्यांना आणि यावर्षी आम्ही बीजोत्पादनसुद्धा त्या CICRनी विनंती केली होती त्याप्रमाणे आम्ही बीजोत्पादनाचा कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी घेतलेला आहे. तर पुढच्या वर्षी हा बियाणा मात्र जर शेतकऱ्यांनी मागणी असेल तर आम्हाला तो देता येऊ शकतो. मात्र त्यासाठी CICR नागपूरची परवानगी घ्यावी लागणार आहे. ब्लॅक गोल्ड सिटी म्हणून ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये व्हाईट गोल्डला आता वेगळ्या रंगामध्ये बदलवण्याचं संशोधन या ठिकाणी करण्यात आलं आहे. या संपूर्ण संशोधनाच्या माध्यमातून तयार झालेला जो कापूस आहे हा कापूस येणाऱ्या काळामध्ये त्याच्यापासून चांगल्या दर्जाचा कपडा निर्माण व्हावा, त्याच्यावर कुठलेही केमिकल प्रोसेस होऊ नये आणि योग्य पद्धतीने हा कापूस तयार होऊन याच्यातून कपडा निर्माण व्हावा आणि तो कापड सगळ्यांना उपयोगात यावा या दृष्टीने प्रयत्न चंद्रपूर जिल्ह्यात सुरू झालेले आहेत. आधुनिक केसरीसाठी श्याम हेडाऊ, चंद्रपूर.